की तुम्ही प्रवेश वगैरे दिलात बरं का, की आम्ही टीव्हीवर पाहू आणि मग आम्ही रिॲक्शन देऊ. तुमचे सांभाळा आणि तुम्ही स्वतःला सांभाळा. मला तोंड उघडायला लावू नका. माझ्याकडे सगळी माहिती आहे, कोण जात आहेत आणि कोण राहत आहेत ते. माझ्याकडे जी माहिती आहे ती कदाचित त्यांच्याकडेही नसते. तेव्हा आमचे काय जात आहेत येत आहेत आहे ना, आमचा सगळा काळ गेलेला आहे. जे राहिले आहेत ते राहणारच आहे. जाणार कोण? ज्यांनी आमच्या पक्षाशी बेमानी केली ते कोणाचेच नाही, ते जातील तिकडून. आता आमचे कोणी जाणार नाही. अनेक वादळ संकट पसरून ते आमच्या बरोबर आहे, पक्षाबरोबर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबरोबर आहे. शिंदेचा विचार एक वेगळा असू शकतो. शिंदेने नवीन विचारधारा या महाराष्ट्रात आणलेली आहे. पैसा फेको तमाशा देतो, ती विचारधारा आमची नाही, ती बाळासाहेबांची नाही. हा बाळासाहेबांचा विचार जो महाराष्ट्राच्या मुळावर येईल त्याला उचलून फेकून देऊ. आज नाही उद्या, वेळ लागतो काही गोष्टी. भ्रष्टाचाराची मुळं या महाराष्ट्रात खोलवर रुजलेली आहे. ती उकडून फेकायला थोडा वेळ लागेल. उखडल्याशिवाय राहणार हो. कोणी अनुपस्थित नव्हतं. आपापल्या भागामध्ये पक्षाचे कार्यक्रम सुरू होते. हा मेळावा विशेषतः गंगोपानंद हॉलला जो होतो मेळावा, तो पुऱ्या मैदानात. आणि अशा कार्यक्रमांना खास करून मुंबईचे शिवसैनिक आणि पदाधिकारी जास्त प्रमाणात येतात. हे जर कोणाला माहीत नसेल शिवसैनिक, ते त्यांनी शिवसेनेचं नावच दिलं. हा मुंबई बेस्ड कार्यक्रम असतो आणि त्याच्यामुळे जर कोणाला चिंता वाटत असेल तर त्यांनी ती चिंता स्वतः